नेक्स्ट बघा मित्रांनो, सेम क्वेश्चन आहे. x+1 2x+1 हिअर इज 1 2 3 अँड सो ऑन एन रेस टू काय आहे n. मग आपण काय लिहिणार मित्रांनो बघा, डायरेक्ट n हा जो वरचा जो असतो का नाही हा डायरेक्ट आपल्याला इकडे लिहायचा n. मग काय येणार 1 + 2 + 3 सो ऑन n ऑफ n+1 डिवायडेड बाय किती 2. किती झाला आन्सर n² इन ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. कोणता ऑप्शन आहे n² n+1 डिवायडेड बाय 2. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा, PYQ 2024 सेम हिअर. x+1 4x+1 9x+1 n². किती आहे 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 आणि n² आहे. कोणती टर्म आहे इथं स्क्वेअरची टर्म आहे मित्रांनो. काय आहे स्क्वेअर. मग हा पहिला किती लिहायचा 2. मग हा 2 इकडे लिहायचा. फॉर्म्युला लिहायचा n ऑफ n+1 स्क्वेअरचा टॉईस n+1 डिवायडेड बाय 6. मग ह्या एक्झाम्पलमध्ये डिवाइड बाय 3 कुठे आहे ते बघायचं. मग 2 3 6. मग डिवाइड बाय 3 कुठे आहे n ऑफ n+1 टॉईस n+. ऑप्शन कोणता करेक्ट आहे डी करेक्ट आहे. कोणता करेक्ट आहे डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट x+1 टॉईस x+1 थ्राईस x+1 आणि nx. इकडे काय आहे 2 आहे. किती आहे 2. मग आपलं काय करायचं मित्रांनो, हा 2 अगोदर लिहायचा आहे. लिहिला 2 आपण. मग 2 लिहिल्यानंतर 1 2 3 फॉर्म्युला n ऑफ n+1 डिवायडेड बाय 2. 2 2 गेटिंग कॅन्सल. n ऑफ n+1 कुठे तर याच ठिकाणी. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. असेच तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूबला लाईक करणे, शेअर करणे, बेल आयकॉन प्रेस करणे आणि तुमच्या सर्व मित्रांना सांगणे. धन्यवाद.